ध्यान का आवश्यक आहे? काया एक ध्यान विषय. शारीरिक कृती जाणणे. आपण चालत आहोत, बसलेले आहोत, उभे आहोत, पाहत आहोत, अशा प्रकारे प्रत्येक हालचालीकडे पाहणे. काल्पनिक कृती नव्हे, कृतीचा विचार सुद्धा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची जाणीव. कधी कधी शारीरिक कृती एक व मनात दुसराच विचार चालू असतो. मोकळ्या वेळी शरीराचा उपयोग एकाग्रतेसाठी करा. वेदना ध्यान विषय. क्षणोक्षणी निर्माण होऊन विकसित पाऊन व नष्ट होत असलेल्या वेदनांना जाणले पाहिजे. वेदना ही सुखद, दुःखदायक अथवा निर्विकार असतात. बाह्य जगाशी शारीरिक इंद्रियाचा संपर्क आल्यास वेदना निर्माण होतात. इंद्रिय जागृती. कान, नाक, डोळा, जीभ व त्वचा यांचा जगाशी संबंधामधून वेदना निर्माण होतात. त्याप्रती आपण जागृत असावे. उदाहरणार्थ कान ध्वनीच्या संपर्कात आहे. मुले बाहेर हस्त खेळत आहेत, त्यामुळे लक्ष विचलित होऊन त्रास होत आहे व राग आलेला आहे. आपल्या नाकात काहीतरी वळवळल्यामुळे शिंक व त्यामुळे वेदना. ज्याप्रमाणे निरीक्षक आत व बाहेर जात असलेल्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याप्रमाणे लक्ष ठेवा. त्यामुळे जागृती निर्माण होईल व आपण हळूहळू वेदनांवर विजय मिळवू. दैनंदिन जीवनात वेदनांची जाणीव. भोजनात जागरूकता, आळस सोडून लवकर उठणे इत्यादी बाबींमधून आपल्या भावनांना आवर घाला. प्रत्येक क्षणी वेदना निर्माण होतात. अस्वस्थपणे रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहताना आपणामध्ये तिरस्काराची, रागाची भावना निर्माण होते. हॉटेलात चविष्ट भोजनावर ताव मारताना लोभ निर्माण झालेला आहे व अनेक दिवसांनी भेटत असलेल्या जिवलग मित्रामुळे आनंद होत आहे याची जाणीव ठेवा. मानसिक अवस्था ध्यान विषय. मनापासून आपण दूर जाऊ शकत नाही. आंतरिक गोंधळ व मानसिक विवादांवर जागृतपणे लक्ष ठेवून मन शांत केले पाहिजे. मानसिक बदलाच्या प्रत्येक स्थितीवर लक्ष ठेवा. विकसित मन आनंदी व सुखी असते. दुर्लक्षित मन दुःखदायी व अनेक अडचणी निर्माण करीत असते. शिस्तबद्ध मन अतिशय कार्यक्षम व शक्तिशाली असते. बेशिस्त व इतस्तत भटकणारे मन हे अकार्यक्षम व दुबळे असते. अश्वशिक्षक ज्याप्रमाणे घोड्यांना शिकवितो तसे आपण मनाला शिकविले पाहिजे. सुप्रसिद्ध सतीपट्ठाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी 4 विषय सांगितलेले आहेत. शरीर किंवा काया, वेदना, भावना व धम्म किंवा मानसिक स्थिती या 4 विषयांवरील एकाग्रतेमधून आंतरिक अनुभूती व बाह्य जगाचे दर्शन हे या ध्यानाचे कार्य होय. अतिशय सरळ, थेट व परिणामकारकतेने व दैनंदिन अडचणींवर मात करून मनाला विमुक्तीच्या सर्वोच्च ध्येयाकडे घेऊन जाते. कुठल्याही स्वभावासाठी काही एक नुकसान करता मनाला प्रशिक्षित करण्याचा सरळ मार्ग आहे. व्यस्त कार्यालयात अथवा एकांतात सर्वत्र सतीपट्ठण उपयुक्त ठरले. जागरूकता ही सर्वसाधारण, सोपी व परिचित मानसिक स्थिती आहे. एखाद्या विषयाकडे तटस्थपणे कुठलेही मत बनविता पूर्वग्रहदृष्टीने पाहणे. कार्यानुस्मृती. कुठलेही आकर्षण अथवा तिरस्कार विरहित अवस्थेमधून तटस्थपणे शरीराकडे पाहणे. आपण म्हणजे शरीर हा दृष्टिकोन मानसिक शुद्धतेच्या काही पातळीवर दूर होतो. आनापान सती श्वासोच्छवासाची स्मृती. योग्य स्थळ, वेळ व सोयीस्कर बैठकीने सुरुवात करावी.
अतिशय शांतपणे नैसर्गिक श्वासोच्छवासाकडे जागरूकतेने पहा. श्वास येत आहे व जात आहे. तटस्थपणे पहा. अनेक विचार व कल्पना त्रास देत असतील तर आपण श्वास मोजू शकता व एकाग्रता वाढल्यानंतर अंक मोजणी थांबवा. आपले संपूर्ण लक्ष श्वासाचा स्पर्श नाकाच्या ज्या भागांवर होतो त्या स्पर्श बिंदूवर केंद्रित करा. श्वास जलद असेल किंवा हळूवार असेल, स्पष्ट किंवा अस्पष्ट असेल, आपले शरीर ताठ व मन जागृत ठेवून स्तब्धपणे निरीक्षक करा. आपण जसे आपल्या स्वभावानुसार व मानसिकतेला अनुसरून व स्वतःच्या अनुभवाप्रमाणे आपण एखादी पद्धत स्वीकारू शकता. विषय निवडीसाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. 1. विषय निर्विकारी असावा व त्यामुळे कुठल्याही तीव्र भावना निर्माण होणार नाहीत. 2. आंतरिक विषय म्हणजे श्वासोच्छवास, मैत्री अथवा करुणा भावना व बाह्य विषय म्हणजे भगवान बुद्धांची मूर्ती, फुल, एखादा पर्वत, तेजोवलय किंवा ज्योत. 3. मनाला आवडणारा व स्वीकृत विषय निवडावा. 4. एखादा योग्य विषय एखादे वेळी अयोग्य ठरू शकतो. उदा. रागावल्यानंतर एकाग्रतेसाठी मैत्री भावना विषय कठीण ठरतो, अशा वेळी राग हाच विषय होऊ शकतो. गाईला दोरीने खुंटीला बांधतात तसे विषय मनाला बांधावा. मनाला एकाच विषयावर केंद्रित केल्याने ते शांत व तणावमुक्त होते. दैनंदिन जीवनात एकाग्रतेसाठी काही सराव आहेत. 1. शतपावली करताना मनामध्ये आनंदी, सशक्ती व निरोगी आहोत अशा प्रकारे विधायक भाव निर्माण करणे. 2. विचार करताना मनाला त्याच्याशी एकरूप करणे. 3. पुस्तक वाचताना त्यावरच एकाग्र होणे. प्रत्येक क्षणोक्षणी घडणाऱ्या क्रियेवर एकाग्र होणे म्हणजेच वर्तमान काळात जगणे होय. विपस्सना आंतरिक प्रज्ञा प्राप्ती. वस्तू जशा आहेत तशा पाहणे व त्यांच्या अस्तित्वाचे सत्यदर्शन म्हणजे विपस्सना होय. जागृती किंवा स्मृतीमुळे विपस्सना किंवा अनुभूती होऊ शकते. मन निरीक्षण. एकांतात मानसिक बदलांकडे पहा. बदलांचा विचार करू नका. त्यांना टाळू नका, फक्त पहा. लोभग्रस्त आहे तर जाणा. द्वेष आहे तर ओळखा. चंचल असेल तर ते पहा. स्वतः त्याच्याशी एकरूप होता तटस्थ रहा. मन बाह्य जगावर केंद्रित असते, त्यास स्वतःकडे वळवा. मनाचा स्वभाव जाणणे हे अतिशय कठीण काम आहे, पण तरी सुद्धा ते शक्य आहे हा विश्वास असू द्या. दैनंदिन जीवनात मन निरीक्षण. कुठल्याही एकरूपतेशिवाय, समर्थनाशिवाय, पूर्वग्रहविरहित लोभ अथवा लाभाच्या शिवाय मनाचे निरीक्षण सातत्याने करा. अकुशल भावना मनाचा समतोलपणा नष्ट करतात, अशावेळी त्या भावनांवर एकाग्र व्हावे. लोकल उशिरा असल्यामुळे होणारी चिंता, पण चिंता लोकल उशिरा असल्यामुळे नाही तर मनात आहे. जेवण आवडत तर जेवणात द्वेष नाही तर मनात आहे. आपणाला कोणी ढकलले तर पडू ही भीती मानत आहे, बाहेर नाही, म्हणून मनाकडे पहा. विचार ध्यान विषय. भगवान बुद्ध सतीपट्ठान सुत्तामध्ये सांगतात, जागृत मधूनच बुद्धत्व प्राप्त होते. यात ध्यानाच्या शिकवणीचे निरनिराळे पैलू आढळतात. ध्यान मार्गावरील नवशिके व भगवान बुद्धाच्या या शिकवणीबद्दल अनभिज्ञ आहेत असे लोक विचार किंवा कल्पना हे ध्यान विषय म्हणून घेऊ शकतात. निर्माण व नष्ट होत असलेल्या विचारांप्रती जागृतेमधून त्यांची स्पष्टता होते. कुशल विचारांचा सदुपयोग व अकुशल विचार कसे दुःखदायक असतात हे आपण जाणतो. मनाच्या परिशुद्धतेसाठी विचारांवर लक्ष ठेवावे. सराव पहिला. विचार स्मृती. चांगले विचार मानसिक स्थितीवर कसे परिणाम करतात व वाईट विचार मानसिक स्थिती कशी बिघडवितात त्याकडे अलिप्तपणे लक्ष द्या. विचारांच्या पलीकडे पहा. विचारांकडे लक्ष दिल्यामुळे शांती, आनंद व सुसंवाद निर्माण होतो व त्यामुळे विचारांची संख्या हळूहळू कमी होते. त्यामुळे मनात तेवढीच शक्ती व शांतता निर्माण होते. त्रयस्थ पानातून दुष्ट विचारांवर कसा ताबा मिळवावा व चांगल्या विचारांना कशा प्रकारे विकसित करावे हे लक्षात येईल.
भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.